उपस्थित सर्व बंधू भगिनींना लाल सलाम. या सभेसाठी अहमदनगरवरून रात्री प्रवास करून आलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड सुभाष लांडे, उमेदवार असलेले चौघेही भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जे कार्यकर्ते जिल्हा लेवलचे आहेत, ते आपले सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो, हे अध्यक्षाचं भाषण आहे आणि अध्यक्षांनी जास्त वेळ भाषण करायचं नसतं असा संकेत आहे. पुष्कळ मुद्दे या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत ऐकलेले आहेत, त्यातले काहीही मुद्दे मी रिपीट करणार नाही. मी फक्त दोनच मुद्द्याकडे तुमचं या ठिकाणी लक्ष ठेवणार आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 4 उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये कोण आहेत त्याची जर तपासणी केली तर आपल्याला असं दिसेल, जी.डी. बापूंचा मुलगा आमदार, त्यांचा मुलगा परत कारखान्याचा अध्यक्ष आणि त्यांची पत्नी आता जिल्हा परिषदला. आता आणि पुढं काय होणार आहे माहिती नाही आपल्याला. तसंच दुसरे उमेदवार जे आहेत ते पण साखर सम्राट, ते स्वतःही अनेक संस्थांचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मुलगा या ठिकाणी जिल्हा परिषदला आणि याला उभा राहिलेला आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये अशी अवस्था निर्माण झालेली आहे की एकदा एका घराण्यामध्ये कोणी आमदार खासदार झालं की त्याच्या पुढच्या 5-7 पिढ्याची व्यवस्था आपोआप करून ठेवायची, अशा पद्धतीचं राजकारणामध्ये सध्या चालू आहे. आणि त्याच्यामुळं त्याच्यासाठी म्हणजे मगाशी सांगितलं या ठिकाणी, आत्ताच सतीश लोखंडेंनी सांगितलं की 5 वर्ष कमवायचं आणि एका महिन्यात त्यातलं 10-20% घालवायचं, पुन्हा 5 वर्ष कमवायचं, पुन्हा तेच करायचं. मी आज इथे कुंडल गावामध्ये माझा पुष्कळ वर्षापासूनचा संबंध आहे. जी.डी. बापूंच्या बरोबर काम केलेला माणूस आहे मी. अनेक लढाया जी.डी. बापूंच्या बरोबर मी लढलेला आहे. इथल्या गावातले जे जुने लोक आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे. मला आल्यानंतर असं सांगितलं, जिल्हा परिषदच्या गटाला निवडणुकीसाठी 25-30 कोटी रुपये खर्च होणार आहेत. म्हणजे 2 उमेदवार हे जेवढे खर्च करणार तेवढेच ते पण करणार. म्हणजे 30 दुनी 60 कोटी रुपये नुसते जिल्हा परिषदला. आता माझ्या समोर असा प्रश्न आहे की तुमच्या समोर सुद्धा हा प्रश्न यायला पाहिजे की ही पैसे येतात कुठून? 30-30 कोटी रुपये खर्च करायला हे पैसे येतात कुठून? याचं काय, कुठल्या मार्गाने पैसे येतात त्याचा जरा हिशोब आपल्याला करायला लागेल. मी कालच युट्यूबवर वैभव काका एक पोस्ट वाचत होतो. आपल्या जवळचा शिरोळ तालुका आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. बघा नीट तुम्ही पण जरा लक्षात घ्या ही गोष्ट. त्या शिरोळ तालुक्यामध्ये उसाची वजनाची काटेमारी हे ऐकलेलं आहे का तुम्ही? तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. उसाच्या वजनामध्ये काटा मारायचा आणि त्याच्यातनं पैसे मिळवायचे, हा एक मार्ग आहे. आणि दुसरं रिकव्हरी मारायची. ही जी 11-12 काय जी रिकव्हरी असते त्याच्यापेक्षा 1-1.5% ऍक्च्युअल रिकव्हरी जास्त असते आणि राहिलेल्याचं मार्जिन आपण पैसे म्हणून काढायचं, अशा पद्धतीचा व्यवहार यांच्याकडे होतो आणि त्याच्यातनं हे निवडणुकीसाठी पैसे उभे राहतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. त्या शिरोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी काय केलं हा मुद्दा आपण जरा नीटपणानं लक्षात घ्या. आपल्याला त्याचं काही अनुकरण करता येते का याचा सुद्धा अभ्यास करा. त्यांनी काय केलं, कारखान्यात गाडी ऊसाचं वजन घेऊन जात असताना, ऊसाची गाडी जात असताना त्यांनी काटा उभा केला शेतकऱ्यांच्या मालकीचा. सगळ्यांनी वर्गणी काढली शेतकऱ्यांनी. तुम्हाला माहिती आहे शिरोळ तालुका हा पूर्ण ऊस पट्टा आहे. ऊसाचं उत्पादन करणारा सगळ्यात मोठा तालुका तो आहे. तर त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी वर्गणी काढून स्वतःच्या मालकीचा काटा उभा केला, वजन काटा,
आणि कारखान्यात ऊसाची गाडी जाण्यापूर्वी आपल्या काट्यावर वजन करायचं, शेतकऱ्यांच्या काट्यावर त्याची स्लिप घ्यायची आणि मग कारखान्यात गाडी नेऊन उभा करायची. आणि असं करून लक्षात आलं की एका गाडी बघ 10 टनाच्या गाडी माग तुम्हाला सांगतो 800 किलो वजन वजन हे कमी व्हायचं. म्हणजे जवळपास 10 टनाच्या पाठीमाग 1 टन वजन कमी व्हायचं. आणि अशा पद्धतीनं हजारो टन ऊसाचं त्या ठिकाणी चालतं आणि त्यातून ते काटामारी करून पैसे काढायचे. अशा पण त्याच्यावर आता त्यांनी असं केलं की त्या कारखान्याने आता म्हणजे सरकारचंही त्याच्यावर आता दडपण आलं आणि त्याप्रमाणे आता इथं जे वजन आपल्या शेतकऱ्यांच्या काट्यावर जे वजन होतं ते कारखान्यामध्ये गेल्यावर त्याच्यामध्ये जे पूर्वी 800 किलोचा फरक पडायचा तो आता 50-60 किलोवर आला. म्हणजे फायदा किती झाला हिशोब काढला त्या लोकांनी. एका सीझनला एका सीझनला ह्या काटामारीमधून कारखान्यानं शेतकऱ्यांचे 60 कोटी रुपये नुसत्या वजनामध्ये मिळवले. ही गोष्ट मी या ठिकाणी का सांगतो, हा सुद्धा ऊस पट्टा आहे. हा कुंडल एरिया किंवा पलूस तालुका जवळ हा ऊस पट्टा आहे. तिथं सुद्धा हे करायला हरकत नाही. आणि ह्याचे जे मिळकतीचे जे मार्ग आहेत ते मिळकतीचे मार्ग आपण तोडले पाहिजेत. त्यानंतर रिकव्हरी रिकव्हरीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी प्रयोग केला. त्यांनी रिकव्हरीचं मशीन आणलं. स्वतःच्या त्या शेतकऱ्यांच्या मालकीचं रिकव्हरीचं मशीन आणलं आणि ते ऊस त्याचं रिवेटिंग करायचं आणि सॅम्पल घ्यायची, तिथंच रिकव्हरी काढायची आणि तेवढी रिकव्हरी कारखान्यात येते की नाही बघायचं. अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी तिथं केलं आणि त्याच्यातनं सुद्धा लक्षात आलं की रिकव्हरीमध्ये सुद्धा 5 ते 6% रिकव्हरी मारली जाते. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी केलेलं आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे जे मगाशी मी जे सांगितलं की ह्या निवडणुकीसाठी पैसे येतात कुठून, तर हे पैसे येण्याचे हे मार्ग आहेत. म्हणजे आता सध्या अशी अवस्था आहे की ते साखर सम्राट असू द्यात किंवा दूधवाले, दुधाचं सुद्धा तसंच आहे. दुधाचे सुद्धा अशीच रिकव्हरी मारून आणि वजन मारून किंवा काय म्हणतो माप मारून त्याचे पैसे तयार केले जातात. तेव्हा शेतकऱ्यांना लुबाडण्याचा एकमेव धंदा या मंडळींच्याकडनं चाललेला आहे. तिथं वारसा हक्काचा प्रश्न आला. म्हणजे वारसालाच पुन्हा उमेदवारी, पुन्हा तोच आज अध्यक्ष, त्याचा पोरगा परत अध्यक्ष, त्याचा पोटात जरी असला तरी तो अध्यक्ष नको. तर हे जे आता चालू आहे, तर त्याने इथं ज्या सांगितलं ते अगदी बरोबर आहे. ते इस्टेटीचे वारस असतील. जी.डी. बापूच्या इस्टेटीचे ते वारस असतील. पण आम्ही जे आहोत हे जी.डी. बापूच्या विचाराचे वारस आहोत या ठिकाणी. आणि विचाराचा वारस हाच शेवटपर्यंत राहतो. जी.डी. बापूंनी आम्हाला शिकवलं. तुम्हाला मी सांगतो खरं म्हणजे सांगू नये ती गोष्ट, पण इथं सुभाष आप्पा आहेत सगळ्यांना माहित आहे. इथं जुन्यापैकी सुभाष आप्पा आहेत. इथं माहित आहे सगळ्यांना. जी.डी. बापू शेवटी पक्ष सोडून गेले. आमच्या कम्युनिस्ट पक्षातनं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. हे इथं मी मरत्या ह्याच्यामध्ये सत्य सांगतो. इथं बारून इथं पलीकडे देऊळ आहे. शेवटी जी.डी. बापू गेले. जी.डी. बापूंना शेवटी त्याचा पश्चाताप झाला आणि एकदा मला आणि पानसरेंना, आम्ही तेव्हा जिल्हा सेक्रेटरी होतो, पानसरेंना आणि मला त्या ठिकाणी आम्हाला इथं बोर्डिंग मध्ये बोलावलं आणि बापूंनी सांगितलं आमची आता गळचेपी झालेली आहे, घुसमट व्हायला लागलेली आहे, आम्हाला ह्या घुसमटीतून बाहेर काढा. ह्याच बोर्डिंग मध्ये इथं नाना पाटील बोर्डिंग मध्ये झालेला विषय. तेव्हा जी.डी. बापू हे विचारांचे, त्यांच्या विचाराचे आम्ही वारस आहोत. शेवटपर्यंत ते आमच्या विचारीचे राहिले. जरी त्या पक्षामध्ये गेले तरी जी.डी. बापूंनी कधी विचार सोडला नाही. पण आता काय चालू आहे हो, या जी.डी. बापूंनी आयुष्यभर आयुष्यभर ह्या जातीवादी विचारसरणीच्या भाजपच्या विरुद्ध जे लढाया केल्या, अनेक लढाया केल्या, त्या जी.डी. बापूंचे वारस आज काय करतायत हा जरा विचार लक्षात घ्या. म्हणजे मला वाईट वाटलं की ते एक पॉम्पलेट छापलं आप्पा, त्या पॉम्पलेटवर त्यांचे कोणते मोदी बिदी सगळ्यांचे फोटो आणि तिथे जी.डी. बापूचा सुद्धा फोटो. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे मला सांगा. जो माणूस जो आपला आजापंजा त्या विचाराच्या विरुद्ध आयुष्यभर लढला, त्याचं पोस्टर आपण बीजेपीच्या ह्याच्यावर लावतो. हे लावताना तरी जरा लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारचं हे राजकारण आता चालू आहे. जी.डी. बापू जर खरोखर असते ना,
ते जेव्हा ते ब्रिटिशांच्या काळामध्ये पत्र्या ठोकत होते ना, तशा पत्र्या त्यांनी आपल्या वारसाला ठोकल्या असत्या या ठिकाणी, असं सुद्धा आता आपल्याला म्हणावं लागतं. परवाच्या सांगलीच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. तुम्ही 8 नंबर वॉर्डामध्ये होते. 8 नंबर वॉर्डामध्ये अशीच परिस्थिती आहे. 8 नंबर वॉर्डामध्ये शरद पाटलांचा पुतण्या सख्खा निवडणुकीला उभा राहिलेला होता आणि तो बीजेपीकडनं उभा राहिला होता. मग ते माझ्या घरी आले सगळे आणि ते असलं पॅम्पलेट असतं ते मला दिलं. मी बघितलं त्याच्यावर. त्याच्यावर शरद पाटलांचा फोटो. मी त्याला म्हटलं, "तू भाजपमध्ये गेलास, आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही. तू कुठं जावं हा तुझा प्रश्न आहे. पण ज्या शरद पाटलांनी आयुष्यभर बीजेपीच्या विरोधामध्ये लढाई केली, त्याचा फोटो तू तुझ्या बीजेपीच्या ह्याच्यावर लावतोस. तुला लाज कशी वाटली नाही? उद्याला हे पत्रक पुन्हा ताबडतोब जी काही काढलेली असतील ती कॅन्सल कर आणि शरद पाटलाचा जर फोटो पुन्हा त्याच्यावर दिसला तर तुझ्यावर मी फौजदारी केल्याशिवाय राहणार नाही." एवढं त्याला सांगितल्यानंतर मग त्यांनी तो काढला. म्हणजे लाजही वाटत नाही हो या लोकांना, अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या आई बापा भाजा पंजा काय होते आणि आपण काय करायला लागलेलो. तुम्ही कुठल्याही पक्षात जा हो, तुम्हाला अधिकार आहे, लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. पण आपल्या आई बापाचा आणि आजा पंजाचा वापर करू नका तुम्ही. त्या विचाराचा वापर करू नका. जी बापूंचा फोटो किंवा शरद पाटलांचा फोटो छापल्यामुळे काय होणार? त्यावेळचे जे लोक आहेत नुसता फोटो बघून मतदान करणार, लक्षात घ्या. आणि त्याचा फायदा हे घेणार. अशा पद्धतीनं हे राजकारण सध्या अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं चाललंय. नोकऱ्या, म्हणजे आता इलेक्शन लागलेली आहे. इलेक्शन लागल्यानंतर त्यांच्या संस्थामध्ये नोकऱ्या द्यायचं चालू आहे आता. आता ह्या नोकऱ्या टिकणार आहेत का न टिकणार आहेत आज आपल्याला काही सांगता येत नाही. पण आज लगेच सांगायचं, तुला मी नोकरी लावली आणि त्यामुळे तू मला मतदान करायला पाहिजे. म्हणजे लाच दिल्यासारखं आहे ना हो हे. लाच दिली तुम्हाला. मग लाच देऊन मत विकत घ्यायचं, इतके मूर्ख लोक आहोत का आपण, लक्षात ठेवा मतदार. मतदारांनी सुद्धा आता हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण काय करतो आहोत. आपण काय करतोय. मला का आज सांगितलं या ठिकाणी की 5,000-5,000 रुपये वाटलेत म्हणे. आधीच वाटलेले आहेत. आणि आमच्या सांगलीच्या निवडणुकीमध्ये एका मताला 20,000 रुपयाचा रेट होता. 20,000 रुपये. हे काय झालं मला सांगा तुम्ही. म्हणजे कसं चाललेलं आहे हे. हे जिवंत राहील का अशा पद्धतीनं लोकशाही? बाबासाहेबांनी हा विचार केला होता का? बाबासाहेबांनी शुद्ध विचार केला होता, की मी जर ह्यांना मताचा अधिकार दिला, तर हे अधिकाराचा वापर करून स्वतःला जे वाटतं ते सरकार निवडतील, परिवर्तन घडवतील. त्याच्याऐवजी गाडी उलट दिशेला चाललेली आहे. ही लोकशाहीची अत्यंत मोठी काय म्हणतो टिंगल टवाळी चालल्यासारखं चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर चालत राहिलं तर ही लोकशाही नुसती नावाला कागदावर राहील, प्रत्यक्षामध्ये राहणार नाही. हा धोका पुढच्या पिढीनं लक्षात घ्यायला पाहिजे. आमची पिढी आता संपत आली, लक्ष आमचं काय, आणि एखादं दुसरं इलेक्शन झालं तर होईल. पण जी तरुण पिढी आहे, जे उत्तरुण आहेत, हे जे तरुण उमेदवार आहेत, ह्यांच्या पुढे काय ठेवलेलं आहे हे आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं कुठल्याही आमिषाला बळी न पडता लोकशाहीचा अधिकार 5 वर्षातनं एकदा मिळतो, लक्षात घ्या. बाबासाहेबांना हा प्रश्न जेव्हा घटना समितीची बैठक झाली त्यावेळेला विचारला होता. तुम्ही जर सगळ्यांना बाबासाहेब एकटे असे होते की ज्यांना प्रत्येक माणसाला एक मताचा अधिकार मिळाला पाहिजे, प्रत्येक स्त्रीला मताचा अधिकार मिळायला पाहिजे, असे म्हणणारे एकटे बाबासाहेब त्या घटना समितीमध्ये होते. हे लिहिलेलं आहे, सगळं लिखित आहे. त्यावेळेला प्रश्न आला होता की बाबासाहेब तुम्ही अधिकार मागताय, पण उद्या हे लोक पैसे घेऊन मतदान करतील. बाबासाहेब म्हणतील, एकदा म्हणाले एकदा करतील, दोनदा करतील, तिसऱ्या वेळेला शहाणे होतील आणि चौथ्या वेळेला ते आपल्याला बरोबर मतदान करतील, असं बाबासाहेबांनी घटना समितीमध्ये सांगितलं. आज आता ते करण्याची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य मतदार जो आहे, सर्वसामान्य माणूस जो आहे, सर्वसामान्य जो युवक आहे, जो महिला आहेत, यांनी विचार करण्याची वेळ आली की कुठलंही आमिषाला बळी न पडता मताचा अधिकार आहे. मतदान हा शब्द वापरू नका. मतदान नाही, दान करायचं नाही. हा अधिकार आहे. हा अधिकार आम्ही ह्या पुढच्या काळामध्ये आम्ही वापरणार आणि आम्हाला जे पाहिजे ते सरकार, आम्हाला पाहिजे तो सदस्य आम्ही निवडून आणणार. अशा पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये जाण्याची आवश्यकता आहे, एवढं मला सांगायचं आहे. आणि हे जे आमचे उमेदवार आहेत, सांगितलं त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की सगळे सर्वसामान्य आहेत. आमच्याकडे साधनं नाहीत.
आमच्याकडं काय ते पोस्टर लावायला पैसे नाहीत, गाड्या उडवायला पैसे नाहीत, मटण दारूच्या पार्ट्या द्यायला पैसे नाहीत. आमच्याकडं जे भांडवल जर असेल तर आमचं तोंड आहे आणि आमचा व्यवहार आहे. आमचा व्यवहार हा स्वच्छ राहणार. आमचा निवडून आला जर समजा माणूस आमचा, तर तो प्रामाणिकच राहणार. तो कुठल्याही प्रकारची गद्दारी करणार नाही, पक्ष सोडून जाणार नाही. सुभाष लांडेंनी बरोबर सांगितलं, ह्या देशामध्ये एकही असं उदाहरण नाही की कम्युनिस्ट पक्षाचा कुठलाही कार्य, अगदी लहान कार्यकर्ता, ग्रामपंचायतीच्या लेवलचा कार्यकर्ता हा पक्ष बदलून दुसरीकडे गेला, एकही उदाहरण पूर्ण देशामध्ये तुम्हाला सांगता येणार नाही. एवढं प्रामाणिकपणाने आपली पक्ष कार्यकर्ते आमचे काम करतात, ह्याची कुठंतरी कदर करा. आणि त्या पद्धतीनं हे जे आमचे उमेदवार जे उभे आहेत 4, ह्या उमेदवारांना आणि वेळाकधीच हे चिन्ह, माणूस कुणी आहे त्याच्या जास्त विचार करू नका. पक्ष कुठला आहे आणि पक्षाचं चिन्ह कुठलं आहे याच्यावर विचार करा आणि मताधिकार वापरा. एवढंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. आणि हे 4 उमेदवार हे जर निवडून आले तर निश्चितपणाने हे ज्या ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतील त्या ठिकाणी खंबीरपणाने करतील, एवढी तुम्हाला या